नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शिक्षक भरती संदर्भातले महत्त्वाचे जे पॉइंट्स आहे, जी शिक्षक भरती आता येणार आहे, त्यातलं महत्त्वाचं पटसंख्या, त्यानंतर संच मान्यता, त्यानंतर बिंदू नामावली, त्यानंतर शिक्षकांचा अतिरिक्तपणा, समायोजन आणि शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांची पूर्ण रोस्टर अपडेट करणं. या सगळ्या प्रोसेसमध्ये आता रिसेंटली जी पटसंख्या जी होती, पटसंख्या ॲक्च्युअल शाळेने जी नोंद केली होती, त्या पटसंख्येच्या अगेन्स्ट 11, 15 आय थिंक सो 22 एप्रिलला हे सगळी पटसंख्या प्रत्यक्षात जाऊन चेक करण्याची प्रोसेस चालू होती. आणि यामध्ये एक मोठा स्कॅम समोर आलेला आहे. म्हणजे शिक्षक भरती संदर्भातला एक मोठा स्कॅम यापूर्वी होताच. शालार्थ आयडी घोटाळा ऑलरेडी तो चालू आहे. मोठ्या प्रमाणात करोडो रुपयापर्यंत हा घोटाळा झालेला आहे. त्याच्यानंतरचा आता मोठा हा घोटाळा समोर येत आहे, तो म्हणजे बोगस विद्यार्थी आयडी घोटाळा. तर आपण युडायस नंबर पण म्हणू शकतो. तो नेमकं काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की हा घोटाळा आता इनिशियल लेव्हलला ओपन झालाय, पुऱ्या राज्यामध्ये किती प्रमाणात पसरलेला आहे हे येणारा काळच ठरवेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या. यातले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. हा मुद्दा सांगण्याचा उद्देश असा की शिक्षक भरतीमध्ये म्हणा किंवा शिक्षकांच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने पैशांवरती डल्ला मारला जातो, हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आता या संदर्भात न्यूजपेपरला म्हणजे लोकमत न्यूजनी न्यूज दिली आहे. 17 एप्रिल 2026 ची ही न्यूज तुम्हाला बघायला मिळते. यामध्ये त्यांनी सांगितलंय, सिस्टम हॅक, कोट्यावधी रुपयांच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीवर डल्ला. बोगस शालार्थ आयडी नंतर आता बोगस विद्यार्थी आयडीचा घोटाळा झालेला आहे. यातले पॉइंट आपण समजून घेऊया. पण तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टीईटी क्वालिफाईड व्हायचं असेल त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच 2010.0 चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. प्रत्येक पेपरनुसार सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला हवं त्या वेळेत तुम्ही लेक्चर पण बघू शकता. लाईव्ह लेक्चर हे रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड लेक्चर किती वेळेस तुम्ही पाहू शकता. दोन्ही बॅचमध्ये एकच भिन्नता आहे, ती म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये कॉमन जे फीचर्स आहेत ते असे आहेत की 5,000 प्लस निवड केलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणारी मार्गदर्शकांची टीम तुम्हाला ह्या बॅचला, ज्यांनी ऑलरेडी 9 बॅचला शिकवलं तेच टीचर तुम्हाला 10व्या बॅचला इथे असणार आहे. तुम्हाला 350 प्लस टेस्ट सिरीज आहे. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला पीपीडी आणि पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे. डेली तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन सुद्धा असणार आहे. महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे जातो, पण तत्पूर्वी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की इथून पुढे शिक्षक भरती संदर्भातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला 24 तारखेला एक बिग सरप्राईज पण आम्ही देणार आहोत. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो की घोटाळा नेमका काय आहे. पहिले बघा, काय व्हायला हवे नियमानुसार जर आपण बघितलं तर काय व्हायला हवे, गरजू आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती थेट मिळणे अपेक्षित आहे. शिष्यवृत्ती घोटाळा म्हणून याला पण थेट भेटणं अपेक्षित आहे. मात्र तसं होतंय का? तसं आपल्याला होताना दिसत नाही. प्रत्यक्षात काय झालंय तर प्रत्यक्षात झालंय, शाळांमध्ये कधीच न गेलेले बोगस विद्यार्थी कागदोपत्री दाखवले गेले. हे विद्यार्थी प्रत्यक्षात नाहीत आणि त्यांचे अस्तित्व फक्त संगणकावरती दाखवलं गेलंय. म्हणजे विद्यार्थी नाहीच आहे, संगणकावरती फक्त त्यांचं अस्तित्व दाखवलं गेलंय. म्हणजे बोगस विद्यार्थी दाखवले गेले. दुसरा मुद्दा यामध्ये सांगायचा मला असा आहे की उदाहरण घेऊया आपण. मालेगाव इथे घटना घडलेली आहे. म्हणजे एक उदाहरणासाठी मालेगाव शहराची पटसंख्या, मालेगाव शहरातल्या शाळेची पटसंख्या मोजण्यात आली आणि त्या शाळेमध्ये हे आढळलं. आता मालेगावमध्ये असं जर आढळलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये इतर शाळांमध्ये सुद्धा हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. मालेगाव येथील एक माध्यमिक विद्यालय घेतलं ज्यामध्ये 28 युडायस पोर्टलवर आढळलेले बोगस विद्यार्थी आहेत. म्हणजेच जवळपास 2 लाख रुपये या खोट्या विद्यार्थ्यांच्या नावे लादलेली शिष्यवृत्तीची रक्कम आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये योजना शिक्षणाधिकारी म्हणून सरोज जगताप मॅडम यांचं म्हणणं आहे की यांच्या माहितीनुसार हे पैसे थेट
परराज्यातील बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. म्हणजे परराज्यातील कोणीतरी हॅकर आहे, तो हॅकर आपल्या राज्यातील ह्या तथाकथित शाळांमध्ये त्या संगणकाला हॅक करतो, तिथे बोगस विद्यार्थी टाकतो आणि बँकेचं खातं मात्र स्वतःच टाकतोय आणि सगळी शिष्यवृत्ती त्याच्या नावावर जात आहे आणि विद्यार्थी बोगस आहे. त्यामुळे उघडकीस कसं येणार आहे? विद्यार्थी बोलणार कसे? कोण विद्यार्थी बोलणार? विद्यार्थीच नाहीये, त्यांनीच टाकले विद्यार्थ्याचे नाव आहे, डॉक्युमेंटरी सगळं आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात जमिनीवर पृथ्वीवर तलावर नाहीच आहे असं पद्धतीने ह्या पद्धतीने हे त्यांनी केलेलं आहे. किंवा असले विद्यार्थ्यांना माहितीच नाहीये. सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती कशी आहे? पहिले सिस्टीम हॅक केली आहे. परराज्यातील सायबर गुन्हेगारांनी राज्याच्या शिक्षण प्रणालीत घुसखोरी केली. पहिला मुद्दा, राज्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये इतकी आपली सोपी आहे का? इतकं प्रणाली म्हणजे मध्ये शिरकाव करू शकतो का आपण? याला प्रोटेक्शन नाही का? याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. दुसरं काय, किंवा असंही असू शकतं आता साधारण आयडी मध्ये आपलेच शिक्षक, आपलेच जे कोणी तथाकथित व्यक्ती होते, यांनी जर अशा पद्धतीने हे स्वतःच करतात तर ह्यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते, कारण त्यांच्या मदतीशिवाय पण हे होणं शक्य नाहीये. असू शकतं, शक्यता आहे. बोगस नोंदणी प्रणालीत फेरफार करून खोट्या विद्यार्थ्यांची नावे आणि स्वतःची बँक खाती त्याच्यामध्ये जोडली गेलेली आहे. आणि तिसरा मुद्दा, पैशांची चोरी, अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे कोट्यावधी रुपये थेट परराज्यातील खात्यांमध्ये वळते करून लाटले गेलेले आहे. तुम्हाला लक्षात आलं असं मला काय म्हणायचं, तिन्ही मुद्दे समोर आलेले आहेत, तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता शासनाची कारवाई सद्यस्थिती काय आहे? तर गुन्हा दाखल झालेला नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्येच हे चालू आहे. नाशिकमध्येच शालार्थ आयडी घोटाळ्याचं पण प्रकरण चालू आहे. नाशिकमध्ये हे पण चालू झाले बघा. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांत गुन्हे दाखल झाले. नाशिकमध्ये प्रक्रिया चालू आहे. राज्यव्यापी तपास चालू आहे. राज्यातील इतर सर्व शाळांमध्ये, आता हा महत्वाचा मुद्दा आहे, इतर शाळांमध्ये पण शक्यता असणारच आहे. एकट्या मालेगाव शाळेसाठी केलं का त्यांनी? नाही, राज्यातील इतर ठिकाणी पण असणार आहे. एकट्या नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळा झाला का? नाही, पूर्ण राज्यात झालेला उघडकीस आलाय समोर. सो इतर शाळांमधील UDIS प्रणालीची आणि विद्यार्थ्यांची युद्ध पातळीवरती तपासणी सुरू आहे आणि शिक्षकांची चौकशी सुद्धा होणार. या आधीच्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील संशयित 70 शिक्षकांची बोर्डाच्या कार्यालयात ऑलरेडी कसून चौकशी चालू आहे आणि यामध्ये कोणी शिक्षक, कोणी अधिकारी, कोणी संचालक, कोणी मंत्री महोदय जर याच्यात असेल तर त्यांची चौकशी होऊ शकते. अशा पद्धतीचे हा भ्रष्टाचार म्हणा याला, किंवा काय नवीन पद्धत, नवीन नाव देऊया आपण आता, सायबर क्राईम म्हणूया आपण याला. अशा पद्धतीने हे पैशांची चोरी केली जाऊ शकते, की चोरी होते म्हणजे. सो यावरती नेमकं आता काय प्रतिक्रिया द्यायची मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला याबद्दल तटस्थपणे काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ₹2ची TETची बॅच पण अवेलेबल आहे, ज्याला आपण यशाचा राजमार्ग बॅच म्हणतो. सेपरेट विषयांच्या बॅचेस आहे आणि तुम्हाला पूर्ण पुस्तक हे नवीन स्वरूपामध्ये इथे अवेलेबल 2026च्या आवृत्तीनुसार सगळ्यांकडे असावं असं हे TET सक्सेस मास्टरचं पुस्तक आहे, ज्यामध्ये PYQचे प्रश्न दिलेले आहे. आणि बॅचेस पण लॉन्च झाली, बॅच लॉन्च झाली आहे. बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा, ऍप बद्दल माहिती लिहा, OTP येतो, OTP टाका. नंतर तुम्ही कॅटेगरी निवडू शकता शिक्षक भरतीची, त्यावरती क्लिक करून जी बॅच आहे त्यावर क्लिक करा, बाय नाऊ करा, फीज पेड करा. 8 तासामध्ये माय कोर्सेसवर तुमची बॅच तुम्हाला बघायला मिळते. काही अडचण असेल ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.